मातेच्या उदरकोरी पचून विष्टीच्या धात्री उकडून येणं मासावरी मला बाहेर काढ. देव म्हणले तू बाहेर आल्यावर गद्दार निघण्याची शक्यता आहे, म्हणून तुला मी 9व्यात बाहेर काढीत नाही पण 10व्यात आत ठेवत नाही. म्हणून देवाने याला बाहेर येताना 2 गोष्टी दिल्या नाहीत. येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत. याला येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत. आणि माणूस जन्माला आल्यावर ज्या फडक्यात गुंडाळतात त्या फडक्याला खिसा नाही, आणि माणूस जाळायला ज्या फडक्यात नेतात त्याला खिसा नाही. बसणाऱ्या लोकांना माऊलीचा आज समाधी सोहळा आहे, दर्डा साहेबांचा वाढदिवस आहे. पाया पडून एक वाक्य सांगतो, आयुष्यामध्ये एवढे 2 वाक्य पाठ करा. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, फक्त चांगलं वागणं एवढंच आपल्या संग येणार आहे. मग पाप का कमावता, का पाप करता? आज प्रत्येक माणसाला जर कळलं मला संघ काही न्यायचं नाही तर महाराष्ट्रातले 50% भांडणं एका आठवड्यात मिटतील. हो, काय न्यायचं आपल्याला, काय कमवलंय आपण? एकटं आलो एकटं जाणार आहे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, आणि मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? ईश्वर. हा, बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ना घेतलं आणि त्याला नाव ठेवलं ईश्वर. आता शिक ईश्वर तयार झाला. आता ईश्वर तयार झाला आणि बाळ बाहेर आलं आणि चमड्याच्या शरीराला नाव ठेवलं ईश्वर. आणि हे नासक आहे म्हणून तुम्हाला ज्ञान नाही म्हणून दुःख आहे. कारण लागला परत घोटाळा करायचा नाही. मग दुःखाचं कारण काय? काही माणसं दान धर्म करीत नाही, दुःखाला कारण काय? आणि तुमच्या माझ्या दुःखाचं कारणच काय? माया. काय कारण आहे? पोरगा दारू प्याला, आई म्हणते प्याणार नाही, पिलेला पाहिला संगतीने प्याला असं. हो, पहा 9वीचं क्वार्टर प्यात आहे सध्या. 9वीचं 100 आणते क्वार्टर असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापाला म्हणते तुझंच का मी, तुझंच का, तुझंच का मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचं बाप म्हणलं मी म्हणतोय बा माझ आहे. मग